नमस्कार मंडळी, आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। काऊन रे बा आले पण काही आवेश? जास्त वेळ नाही थांबले मामाच्या घरी? काऊन आंब्याचा रस खाऊ नाही घातला का त्यानं? एका दिवसात पाय लावून पळत आले वाटते। यायच्या दोघांच्या चेहऱ्यावर 12 वाजले दिसून राहिले मले। काऊन अशी उदासल्यासारखी तोंड करून उभी आहे? काही बोलशील का नाही? बे म्हणे काऊन काय झालं? तूच सांग आता काय झालं तर। आजी आम्ही तिथं गेलो, तिथं गेल्याबरोबरच आईनं माझ्या लग्नाचा विषय काढला मामाच्या पोरीसोबत। करिश्मीसोबत माझ्या लग्न लावून दे म्हणले माया। मग काय मामीनं मामा दोघंही भडकले, याच्या दोघांचं बम झमकलं तिथं। दोघं एकमेकाचं कोणी ऐके नाही, भांडण झालं, झगडा झाला, आम्ही तर निघून आलो मग घरी। मग काय म्हणाला तुझ्या मामा? तो काय म्हणते मला, त्याची एवढी हिंमत? त्याची बायको जास्त जबर करत होती, तो तर बैल झाला बायकोचा। म्हणे सरकारी नोकरीवाला पाहिजे म्हणे खरं तिच्या पोरीसाठी। आमची लय बाजाबाची झाली, तिथं लय झमकली। मग आले मी तावातावात निघून। बापा तू तर लय भाव पाडत होती, म्हणे माया भाऊ असा आणि माई वहिनी अशी। हा बरं जाऊ दे, आता आली तर 2 घोट चहा मांड। आता आली का नाही आली, मी घरात झाला का यायचं चालू? 2 घोट चहा करता करता हे बुडं दिवसभर बकेटभर चहा पिते। बापा बापा लय विषय गंभीर दिसू राहिला मला तर। का बे म्हण्या, एवढी खात आहे का बे तुला लग्नाची? लय चुचूत करू राहिला तू लग्नासाठी। झालं का ते लग्नाचं वय? अजी 27 वर्षाचा घोड्या झालो ना मी। तुम्ही तर 18 वर्षाचे होते तेव्हाच लगीन केलं। आणि ह्या बुड्यानं तर 12 वर्षातच केलं, मी ऐकलं असं। मग मायावरच काऊन असा अन्याय करू राहिले तुम्ही? मी का अखंड सिंगल राहू का? आणि तसं पण मले नाही आहे घाई, या आईलेच घाई आहे। ते सासू सुनेचे सिरियल पाहू इथं साऱ्या डोक्यात भूत घुसलाय। सून पाहिजे म्हणते खरं हिले का व? खरंच का तुला एवढ्या लवकर सून पाहिजे? बरं मी काय म्हणतो, 1 कप चहा मांडतं का? आता लयच तलप आली मले। पाहिलं तुम्ही आता ह्याच कारणामुळे मी म्हणत आहो की मनाचं लग्न करत आहे म्हणून। सून घरात आली का माया थोडंसं काम धाम करू लागेल, मला थोडीशी मदत होऊन जाईल। चहा मांडा, हे करा ते करा, एकटी बाई कंटाळून नाही जात का घरात? म्हणून मला याचं लग्न करून द्या। पोरगी घरात हे पोट्टही सुधरण, या बुड्यालाही वेळेवर चहा भेटन, तुम्हाला वेळेवर खायला भेटन, मलाही थोडासा आराम भेटन। तुले घरात सून पाहिजे का नोकरानी पाहिजे व? माझ्या बायकोकडून काम करून घेशील का तू नोकरीसारखे? का रे चोमड्या, तू तर आतापासूनच त्या बायकोची बाजू घ्यायला लागला। बायको येऊ तर दे पहिले घरात। मी काय नोकरांनी सारखं काम करून घेऊ बापा? तुला सांगतो, ह्या बुड्याची बायको तुझी आजी आणि त्या बापाची माय म्हणजेच माझी सासूबाई, तिच्यासारखा सासूरवास नसून केला मला कोण आजपर्यंत। मी होय म्हणून या घरात टिकली, मी नाही करणार तशी वशी। येऊ दे त्या बायकोले, तिला अप्सरा नाही तर परीसारखी ठेवतो घरामध्ये, ठीक आहे? महाराणी सारखी बसून ठेवतो मी, कामं करत जाईन तिच्या समोर। झालं अजून? मी काय म्हणतो बाबा, मला काही लग्नाची घाई वाई नाही आहे। हे तर आता आईच्यानं कामं होत नाही, तिला गुडघे दुखते तिचेवाले, म्हणून होय हे म्हणते म्हणून मी हो म्हटलं, नाही तर मला काही लग्नाची घाई नाही आहे। आईनंच होय विषय काढला होता मामाच्या घरी करिश्मीसमोर, करिश्मीचं लग्न माया मनासोबत लावून द्या म्हणून। मला थोडी घाई आहे, तुमचं तुम्ही पहा बा। बे पोट्ट्या, आता नाही करशील लगीन तर का माया वयाचा झाल्याचा करशील? अबे का तुझ्या वयाचा होतो तेव्हा मला 5 पोरं झाले होते म्हटलं। हो, म्हणून तर वावराचे 5 हिस्से झाले। काजी आप्पाजी, आपल्याकडं तर लय वावर होतं असं ऐकलं मी। 150 एकर होतं म्हणते ना, मग काय झालं त्याचं? काय होणार आहे? 50 एकर तर ह्या बुड्यानं फुकून टाकली। 50 एकर कुठं फुकली बाबा? अबे हे बुडं दिसते तसं नाहीये, आता त्याचे सारे केस पांढरे झाले आणि टकलं पडलं। पण जवानीमध्ये लयच त्याला नाद होता म्हणलं तमाशाच्या नादामध्ये ह्या बुड्यानं 50 एकर जमीन अशीच गमावली। अबे माया बापाची जमीन होय ते, मी गमावू का काही बी करू? बर, 150 50 एकर ह्या बुड्यानं फुकली, राहिली 100चे झाले 5 हिस्से। मग त्या हिशोबानं आपल्याकडे तर 20 एकर राहिले पाहिजे तिची बाबा, पण आपल्याकडे तर 10 एकर जमीन आहे। तुझ्या बापी काही कमी नाही म्हटलं, तुझ्या आज्यावरच गेलाय तो। त्या आज्याचा गुण तर येईनच ना। सट्टानं मटक्याच्या नादात 10 एकर त्या बापानं गमावली म्हटलं। काजी तुम्ही बापले काय ना, जर वावर नसतं विकलं तर आज माझ्याजवळ एवढं मोठं वावर राहिलं असतं। वावर आहे तर पावर आहे असं लोक म्हणते, आणि माया एका झटक्यात लग्न जुळलं असतं म्हटलं। वावरवाल्याला आजकाल पोरी नाही भेटून राहिल्या, भेटत नाही तर का बे? तुझी माय तर मला वावराच्याच भरोश्यावर भेटली होती म्हटलं। कायचं वावराच्या भरोश्यावर? ह्या लोकांना फसवलं मला, या बुड्यानं त्या बापानं फसवलं मला। 150 एकर होते म्हणे, 150 एकर पाहिलं तर निघालं 20 एकर, त्यातले 10 एकर फुकलं त्या बापानं। मी होय म्हणून टिकली या घरात, तुझी आजी मरून गेली, पण सासूला जेवढा केला ना त्या बुडगीनं मले, त्या नाकी 9 आले होते सारे। गेली तर गेली, एकटीच गेली, हे बुडगा आहे आमच्या छात्रावर बसून अजूनही। कायले जास्तीचे दात काढून राहिले तुम्ही? मी का म्हणतो, आता तरी 2 घोट चहा देतं का?
काय बापा, चाय चाय चाय, नुसतं चाय चाय चाय. जीव जाईन वाटतं या बुड्याचा चहासाठी. काबे म्हण्या, तू एखादी पोरगी वरगी पाहिली असेल तर आम्हाला सांगून दे. आम्ही लगीन लावून देऊ तिच्यासोबत. असं तर सांगून दे, मनात नको ठेवू. हो, अजून बिघडावा माया पोराले तुम्ही. च्या माया भीन, आता यायला कोण सांगन का एक पोट्टी मले भाव देत नाही. गल्लीतल्या कुत्र्याले तरी पोरी विचारते, पण मले नाही हुंगत अजूनही. हो रे, पाहिली आहे का तुला पोरगी गिरगी? असं तर सांगून दे बा आत्ताच. हो रे, आहे का कोणती? सांगून दे, म्हणजे आमची झंझटच मिटून जाते. अजी नाही ना जी, कोणीच नाही आहे. आणि तसंही मला ते आवडत नाही लव्ह मॅरेज फव्ह मॅरेज. तुम्ही म्हणाल तिथं लग्न करून द्या मायावाला, संपला विषय. का बे लेका, या वयाचा असून लेका तुझ्या पोरगी नाही पडू शकत म्हटलं. मी तुझ्या वयाचा होतो ना, तेव्हा लाईन लागत होती म्हटलं. होय, घ्या बसा, शांत बसा म्हटलं. काऊन आली का तुमची जवळ? काढू का वरात? लय जेवणी उतरून येऊन राहिली वाटते. अहो तसं नाही व, म्हणजे मी दूध विकत होतो ना त्यावेळेस, तर दुधासाठी लाईन लागत होती म्हटलं माझ्याजवळ, असं म्हणतो मी. घे ना व, तू काय सांगतो व? त्यावेळेस त्या बापानं बी तर फसवलं मला चांगलं. म्हणे आमची पोरगी सुगरण आहे, अप्सरा आहे, आणि ही म्हैस बांधली माया गयात. तुम्ही आता माया तोंड नका बोलू. अरे मायावेशचं काय सांगू. जेव्हा मी बाहेर निघत होतो ना, तर 56 पोरी माया माग लागत होतं त्यावेळेस. पाहिलं हे बुडग, हा उन्हीत वाव घातलेला इम्रान हासमी. बरं झालं म्हणे ह्या बुड्यानं तेव्हा त्या 56 नाही केल्या, नाही तर तुले वावराचा एक तास बी नसतं भेटला म्हणलं हिस्स्यामध्ये. बुडग चांगलंच रंगील होतं वाटतं जवानीत. बरं म्हणे, झालं ना मग ते फायनल? नाही आणि कोणतीच पोरगी तुला पाहिली असती तर म्हणलं तर जमलं असतं त्या झांगडपुत्रा कसाही. पण आता आम्हालाच पळा लागेल त्याच्यामध्ये, पाहाच लागेल त्यासाठी एखादी पोरगी. अजी पोरगी पाहिली असती तर तुमच्या कायले मागा लागलो असतो मी. एवढं कायले भारी मंत्र करायला लागलं असतं. एक पोरगी पण ढुंकून पाहून नाही राहिली मले. याच्यात बी तुझ्या बापाची गलती आहे. आता याच्यात माई काय गलती आहे व? त्याच्या जागी आता मी जाऊ पोरगी पाठवाले का मी जाऊ मग? बापा रे, भल्लच बुडग हे छपरी आहे रे बाबा. हा, तुमचे अर्धे लाकडं नदीवर लिहून ठेवले आहे म्हटलं आम्ही. फक्त तुमचीच जायची देरी आहे तिथं. चहा पिऊन येतो म्हटलं, तिकडं बकूबाईच्या घरी जातो, चहा पिऊन येतो म्हटलं. अरे ते जाऊ दे, काय म्हणत होती तू? हा, माई काय गलती आहे म्हणलं याच्यात? अहो माया पोरग नाका डोळ्यानं पुरा तुमच्यावरच गेला ना. तुमचं थोतनार बाय ना कसं आहे, हेबड बुबड. म्हणून माया पोरग बी तसंच झालं तुमच्यासारखं. तुम्ही जर दिसाले साजरे असते तर माया पोरग बी साजरं झालं असतं. दिसाले ढंगाचं असतं तर त्यानं बी पाहिली असती एखादी पोरगी. हो काय, तुझे गुण नाही आहे का त्याच्यात? तुझे बी तर गुण आहे त्याच्यामध्ये. डोळे पाहिजे त्याचे कसे आहे, म्हशीसारखे. मी काय म्हैस होय काय? तुले कायले म्हैस म्हणू मी? तुले म्हैस म्हणून मी म्हशीची कायले बदनामी करू? हो का, मी का म्हैस होय का? मी म्हैस होते, तुम्ही कोण होय मग? आल्या आल्या नाही, तो बैल आहे, बैल. बायकोचा बैल. हे पाय, तू काही आता जास्त बोलायला लावू नको मला. तूही काही जास्त बोलू नको, तोंड काही फाडू नको. तुम्ही बी काय जास्त तोंड नका फाडू. बोलीन मी, काय बी बोलीन, माई मर्जी. तू काय समजून राहिली हो मले? जे वाटन ते बोलून राहिली. तू माझ्या डोकं खराब नको करू. आता पहिले डोक्याला ताप आहे. तुम्ही बी माझ्या जास्त डोकं खराब नका करू. माझ्या डोक्याला काय जास्त ताप देऊ नका. तुम्ही काय समजून राहिले? मला काय असं तसं समजून राहिले का तुम्ही? चाल म्हण्या, येतो मग मी. आता यायचं झमकलं आता. चहा काही भेटत नाही वाटते मले आज. च्या माय भीन, माय लग्न जोडायचं हे दोघंच भिडले व. आता काही समजून नाही राहिलं. काय वाटते तुम्हाला? भेटन का मला पोरगी? चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहू एखादी पोरगी पाहायला जाऊ, सोयरीक जोडायला चाललं जाऊ.